आणि 100 डेजची आयडिया कोणी दिली आहे. आमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले, फक्त करली आहे, मुशी आहे तो आणि भाजी वगैरे काय छोटी मोठी. तर आता मी काय करू याचं, तुमच्यासोबत पण असं होतंय का? तर मला इतका कंटाळा आलाय ना, आणि टायमिंग निघून गेलं ना. किती वेळ, 6:30 वाजले. आता मी नाही बनवणार सॉस. पुरा करपला. आता तर आम्ही नवीन बिझनेस चालू करतोय असं वाटतंय. तर नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असाच दाखवणार आहे, तुम्हाला काहीतरी सांगणार आहे या ब्लॉग मध्ये. आणि खूप दिवसांनी आपण ब्लॉग करतोय. आजचा डेली ब्लॉग पण दाखवणार आहे, म्हणजे आजच्या दिवसात काय काय होते ते वगैरे सगळं दाखवणार आहे. प्लस तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं या ब्लॉग मध्ये, तर ब्लॉग बिलकुल पण स्किप करू नका आणि पूर्ण ब्लॉग बघा. गुड मॉर्निंग तर झाले, खूप लेट झाले ऍक्च्युली आज माझी गुड मॉर्निंग. तर ब्लॉग आणि आपले मिनी ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे तर मला ते कमेंट करून नक्की सांगा, की आमचं होम टूर करायचं आहे, किंवा माझ्या साड्याचं कलेक्शन वगैरे दाखवायचं आहे, किंवा अजून काय मेकअपचं वगैरे दाखवायचं आहे, किंवा काय दाखवायचं आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा. तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल, कारण मी स्किन केअर रुटीन तर लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं की मी कोणता कोणता काय काय लावते ते सगळं. तर आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. आणि आता मॉर्निंग झाले, आता माझं जेवण वगैरे रेडी, आमचं थोडंसं बनवायचं आहे, तर आता पण बनवूया आणि भेटूया. बाय. तोपर्यंत ब्लॉग पूर्ण बघा, स्किप. कधी आपलं युट्यूबचं होईल, आता थोडंसंच बाकी आहे. काही आमचं युट्यूबचं पण चॅनल आता मॉनिटाईज तर झालेलं आहे. आमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले, फक्त 50% बाकी आहे, ते लवकरच होईल. तर त्याच्यासाठी आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही खूप खूप प्रेम द्या त्याच्यावरती. आपले युट्यूबचे ब्लॉग्स वगैरे बघत राहा, मग त्याच्यामुळे आमचा अजून थोडासा 50% राहिलाय, तो कम्प्लीट होऊन जाईल. मच्छी करपली बोलता बोलता. अशीच लाईफ असते. सगळं सगळं बघायला लागतं ना बाबा. सगळी मध्ये मच्छीच खाते. करली आहे, मुशी आहे, बागडा. करली, मुशी, बागडा ते सगळं मिक्स केलं. आणि हे आहे कोलंबीचं कालवण. आज आम्ही दोघंच आहोत म्हणून दोघांसाठी छोटंसंच बनवलं काहीतरी. भूक लागली. आपली वेल दाखव. रिअल वेल. रिअल तिला आता येत आहे नवीन, अजून येईल ते पुढे. पूर्ण घर भर येईल नाही तर. झाली तर बरंच आहे ना. इसमें कुछ तो करना पडेगा. असं होतच नाही तर मग. त्याचा अटकले चाक, त्याचं बेरिंग गेलेत. पसारा बघून इच्छा पण नाही कपाट साफ करायची. एवढा बेकार पसारा, नवरात्रीच्या साड्यांचा पसारा आहे हा. मग करायला नको. केसांची वेणी घालू की नको घाल. तर आली दिवाळी, फटाका पाहिजे नाही तुला? फटाका पाहिजेत का नाही पाहिजे. इव्हिनिंग तर आमची झाले. आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, की आम्हाला बनवायचं होतं सँडविच, आणि सँडविचचं सामान गेलेला माणूस अजून तरी आलाय नाही. तर वाजलेत 6:15. आणि मी बोलली, विचार केला दुपारीच की काहीतरी वेगळं करूया नाश्त्यासाठी. चहा पिऊन पण कंटाळा आलेला, म्हणून मी चहा पण नाही पिला. मी चहाला इग्नोर केला आणि सँडविचची वाट बघते, म्हणजे ब्रेडची. तर ब्रेड तर इथपर्यंत पोचलेत ना अजूनपर्यंत, आणि भाजी वगैरे काय छोटी मोठी. तर आता मी काय करू याचं, तुमच्यासोबत पण असं होतंय का? तर मला इतका कंटाळा आलाय ना, आणि टायमिंग निघून गेलं ना की मला खूप कंटाळा येतो. मग माझी खायची पण इच्छा राहत नाही. मी काहीतरी असं वेगळंच चट्टार पट्टार खाऊन माझं पोट भागवणार. आता काय कराल. सगळं मी आवरून बसले, म्हणून मी भाजी वगैरे पण काहीच कट केली ना. मी जाऊ दे, राहू दे, आल्यावरती सांगेल. काय डोकं फिरतं ना असं. सगळं मी साफसफाई करून ठेवलंय बघा. सगळं ओटा वगैरे क्लीन केलाय किचनचा, आणि कचरा वगैरे तर पूर्ण काढून घेतलाय. फक्त या कपड्यांच्या आहेत त्या मला थोड्याशा घड्या घालायच्यात. बाकी मी सगळं आवरून घेतलंय बाहेरचं पण.
बघ आता माणूसच नाही आला तर मी कुठून नाश्ता बनवणार यार. असं वाटतंय मी जायला पाहिजे होतं, मीच घेऊन यायला पाहिजे होतं, असं तरी वाटतंय मला आता. सो बघूया आता, वाट बघते आणि तुम्हाला दाखवते. गाडीची गाडी घेऊन आलो. किती वेळ, 6:30 वाजले. आता मी नाही बनवणार, मला भूक लागली. मी चहा पण नाही पिला सौरभ. काय तू बघ चहा पिला काय? क्यूट दिसतस शपथ. हे बघा आता आता अभी ब्रेड लेके आया है, अभी इसका मैं क्या करूं? किधर गया? तू जाण्याबद्दल मी काय बोलतच नाही. 7 वाजता कोणी सँडविच बनवलेलं. इथं मला एवढी भूक लागले ना की विचार पण करू शकत नाही माणूस. शेवटी मी सीताफळ खाणार होती. भूक लागणार ना. मग माझी इच्छा नाही. बटर लावू नये याला असं. नको, काय नको करतो मी करेन. बटर याला माझ्या नको ना तुझ्या. बटर शिवाय शिजणार नाही. सॉस सॉस थांब, तिकडे मी करील. थांब, बटाट उघडू दे. मिरची देऊ की दे थोडं दे. बटाट उघडल्यासून काय ना तुला वगैरे सांगितलं फोन करून मी. स्पीड लावलं माहितीये मी. पण असतो 2-3. फायनली न्यू ओपनिंग. तर फायनली गाईज आम्ही हे बघा इथून दिसते तुम्हाला. हे सँडविचचं भांड आहे, ज्याचं ग्रिल सँडविच टोस्टर, ज्याचं ओपनिंग आज करतोय. आणि याच्यामध्ये आम्ही बनवतो सँडविच. तसं काय मी नवीन मोबाईलच खोलते. मला तर वस्तू वापरतानाच नाहीत. आता हे खोला, हे का नाही होत? हे असं कसं आमचं होतं इथे सँडविच. पहिल्यांदा ह्याच्यात बनवतो. आता बघूया कसं बनतंय ते. आणि याच्या आधी मी एकदा दोनदा असं बनवलेलं, ते पण साधं सिंपल आपलं. तर आता फायनली तुम्हाला दाखवते. 7 वाजता आम्ही सँडविच बनवतोय. संध्याकाळचा मुंबईचा जसा नाश्ता असतो त्या टाईपचा नाश्ता करतोय आम्ही. जेवणार कधी काय माहिती, पण मी नाही राहू शकत जेवल्याशिवाय. मला जेवायला लागतो. तर तुम्हाला दाखवते रिझल्ट. वेट अँड वॉच गाईज. झाला असेल ना? हे काय झालं आमच्या सँडविच? असंच खातेस पुरा करपला. हे काय एवढा काळा? थांब ना, धीर धर जरा. बटर. अशा प्रकारे आमचा पहिला सँडविच गेलेला आहे फेल. भारी लागतं रे. एक नंबर. फायनली मिशन सक्सेसफुल. रेड झाला. सुंदर सँडविच. एक नंबर लागते. फायनली आमचं बिझनेस प्लॅनिंग झालेलं आहे. सक्सेस असे चला. आणि आम्ही चालू करतो नवीन बिझनेस. आता तर आम्ही नवीन बिझनेस चालू करतोय. असं वाटतंय
की आता तुम्हाला सांगते की युट्यूबचं तर आपले व्हिडिओज वगैरे तर चालूच आहेत, पण त्याच्यामध्ये तर आपल्याला सक्सेस मिळाला नाही मिळाला, मिळेल पण खूप टाइम लागेल त्याला. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर लवकरच मिळेल. लवकर काय होत नाही, त्याच्यासाठी खूप टाइम लागतं. आणि या व्हिडिओ थ्रू सगळेजण आपल्याला ओळखायला पण लागले, त्याच्यामुळे तर ते चांगलं वाटतं. आणि आपल्याला कोलॅबरेशन वगैरे चालूच आहेत. जर तुम्हाला पण करायच्या असतील दिवाळीच्या वगैरे तर मला कळवा, मी करू शकते. म्हणजे मी अशी करते. तर व्हिडिओ थ्रू सगळेजण ओळखायला लागले एवढंच बाद झालं. अजून सक्सेस मिळायला खूप वेळ आहे बराच. तर छोटंसं आमची अशी छोटीशी जर्नी होती. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ना सगळे लाईफस्टाईल दाखवतो, म्हणजे माझी डेली रुटीन कशी असते, कुठे जाते, काय करते, हे ते सगळं हे दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी असं युनिक असं काहीच नसतं, पण ते पण तुम्हाला आवडतं. आणि असेच सपोर्ट करत राहा सगळीजण. खूप खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी होती माझी छोटीशी जर्नी, जी की तुम्हाला आवडली असेलच. आणि मला कमेंट्स थ्रू खूप खूप प्रेम द्या सगळ्यांनी. तर थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.